नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन योग्य पद्धतीने कसे करावे, कधी करावे, कोणत्या वेळेत करावे, उद्यापनासाठी किती सुवासिनी किंवा कुमारिका लागतील, आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना आपण कोणती वस्तू द्यायची आहे, देवीला नैवेद्य काय दाखवायचा आणि शेवटच्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला जर अडचण असेल तर त्यांनी उद्यापन कसं करावं, कधी करावं, अशी उद्यापनाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले जेवढे काही गुरुवार असतील त्या सर्व गुरुवारी महालक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केली असेल, व्रत केलं असेल तर अगदी त्याचप्रमाणे या दिवशी पूजा करून व्रत करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याशिवाय तुमचं व्रत पूर्ण होत नाही, कारण ह्या पूजेप्रमाणेच ह्या व्रताचा उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे। त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर त्याचं उद्यापन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, नाहीतर आपलं व्रत पूर्ण होणार नाही। त्यामुळे अगदी योग्य आणि सोप्या पद्धतीने उद्यापन कसं करायचं तेच आपण पाहणार आहोत। तर मंडळी, सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि बघता बघता मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार पण आला आहे, म्हणजे शेवटचा गुरुवार पण आला आहे। कारण यावर्षी म्हणजे 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार होते आणि आता येत्या 18 डिसेंबर 2025 ला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार असणार आहे आणि शेवटच्या गुरुवारीच आपण या व्रताची सांगता म्हणजे उद्यापन आपण करत असतो। त्यामुळे 18 डिसेंबरच्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि अमावस्या म्हणाल तर दुसऱ्या दिवशी अमावस्येचा प्रारंभ होणार आहे आणि 20 तारखेला अमावस्या खरी असणार आहे, म्हणजे 19 तारखेला शुक्रवारी पहाटे 4:59 अमावस्या लागणार आहे। म्हणजे थोडक्यात पहाटे 5 वाजता अमावस्या लागणार आहे ते शनिवारी 20 तारखेला सकाळी 7:15 वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे। म्हणजे गुरुवारी 18 तारखेला आपल्याला उद्यापन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही। त्यामुळे आपण सर्वांनी 18 डिसेंबरलाच या व्रताचं उद्यापन करायचं आहे। मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठी पवित्र महिना मानला जातो। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, संसार सुखा समाधानाचा व्हावा, आपल्यावरती श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, यासाठी अनेक भाविक भक्त श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा नियम आहे। आता उद्यापन कसे करावे, तर ज्याप्रमाणे मागच्या तिन्ही गुरुवारी माता लक्ष्मीची तुम्ही अगदी मनोभावे पूजा केलेली असेल तर अगदी त्याचप्रमाणे या शेवटच्या गुरुवारी पण आपल्याला अगदी तशीच पूजा मांडायची आहे। तुम्ही पूजेमध्ये वेगळी अशी काही सजावट करू शकता। तर शेवटच्या गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आपली नित्यकर्मे आटपायची आहेत। घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, दारामध्ये छान रांगोळी, त्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढायची आहेत। वेगळ्या प्रकारचं तुम्ही डेकोरेशन करू शकता, मात्र पूजा आपल्याला तशीच मांडायची आहे। पूजा झाल्यानंतर कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी मग या व्रताचं उद्यापन करायचं आहे। तुम्ही सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये उद्यापन करू शकता। ही तिन्ही सांजेची वेळ असते, लक्ष्मी येण्याची वेळ असते। उद्यापनासाठी तुम्ही 5, 7, 9 किंवा 11 सुवासिनी बोलावू शकता किंवा कुमारिका बोलावू शकता। उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे। सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचे आहे। त्या सुवासिनींना आपण देवीचे रूप मानून आपण त्यांचा आदर करत असतो, त्यामुळे तुम्ही त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवू शकता किंवा त्यांच्या पायावर स्वच्छ पाणी घालायचे आहे किंवा नाही धुतले तरी चालू शकतं। शेवटी भावना महत्त्वाची आहे। त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, हातावरती एक एक फळ द्यायचं आहे। तुम्ही कोणतंही फळ देऊ शकता, केळी, सीताफळ, सफरचंद, कोणतंही आपल्याला एखादं फळ द्यायचं आहे। या व्रतकथेचं एक एक पुस्तक त्यांना द्यायचं आहे, त्यावरती तुम्ही एक एक फूल ठेवू शकता किंवा गजरा, वेणी, गुलाबाचं फूल पण ठेवू शकता। पान सुपारी द्यायची आहे। आता बऱ्याच जणींना असा देखील प्रश्न पडतो की हे व्रतकथेचं पुस्तक दिलंच पाहिजे का? तर असं अजिबात नाही। आपण समोरच्याला हे पुस्तक देतोय म्हणजे तुम्ही पण अशा पद्धतीने या पुस्तकामध्ये वाचून मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत नक्की करा, तुम्हाला पण याचा नक्कीच लाभ होईल। याच हा मागचा हेतू असतो।
खरं तर यामागचा उद्देश खूपच चांगला आहे की सर्वांनी व्रत करावं या पुस्तकामध्ये वाचून, त्यामुळे आपण हे पुस्तक देत असतो. पण असं सर्वांनीच जर आपल्याला पुस्तक दिलं ना, तर आपण घरामध्ये एकच पुस्तक वापरतो आणि बाकीचे पुस्तक असेच पडून राहतात आणि मग ते आपल्याला कुठेही कचऱ्यामध्ये वगैरे टाकता येत नाही. त्यामुळे ते तसेच वर्षानुवर्षे पडून राहतात आणि त्या पुस्तकांचं काय करायचं हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे तुमची खूपच इच्छा असेल तर तुम्ही नक्की द्या किंवा नाही दिलं तरी पण चालेल. त्यासोबतच आलेल्या स्त्रियांना आपण पानसुपारी द्यायची आहे आणि तसेच तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादी भेटवस्तू पण त्यांना देऊ शकता. मग त्यामध्ये शक्यतो शृंगारामधील जे साहित्य असतं त्यापैकी एखादी भेटवस्तू द्यावी. मग त्यामध्ये गजरा, वेणी, आरसा, टिकली, मेहंदी, बांगड्या अशा प्रकारची तुम्ही कोणतीही भेटवस्तू देऊ शकता. तसेच या दिवशी सुवासिनींचा उपवास असतो, तर मग तुम्ही त्यांना केशरयुक्त दूध पण देऊ शकता. छोट्याशा पेपर कपमध्ये ना आपण त्यांना प्रत्येक स्त्रीला थोडंसं दूध दिलं तरी पण चालू शकतं. शेवटी त्यांना आपण मनोभावे नमस्कार करायचा आहे. किंवा काही जण सुवासिनी जेवू पण घालतात, तर जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे आपण करू शकता. शेवटी भावना महत्त्वाची आहे. खरंच एखाद्याची परिस्थिती नाही आहे किंवा काही कारणास्तव तुम्ही जर अगदी मनापासून त्या स्त्रियांना हळदी कुंकू लावलं, हातावरती फक्त एखादं फळ दिलं, त्यासोबत हातावरती थोडीशी साखर दिली आणि मनोभावे त्यांना नमस्कार केला, तरीसुद्धा आपलं व्रत पूर्ण होतं, आपल्या व्रताचं उद्यापन होतं आणि त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं. त्यामुळे जे काही कराल ते आपापल्या यथाशक्तीनुसार, यथाभक्तीनुसार करा. आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात, आपणही त्यांच्या घरी जातो. त्यामुळे आपल्याला छान असं तयार व्हायचं आहे, साडी नेसायची आहे. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता. खणा नारळाने किंवा मग एखादा ब्लाऊज पीस, त्यावरती थोडेसे तांदूळ आणि एक खोबऱ्याचा तुकडा, हे पण तुम्ही ओटीमध्ये घालू शकता. आता काही स्त्रियांना उद्यापनासाठी 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाही, तर त्यांनी काय करायचं, तर एक जरी सुवासिनी किंवा कुमारिका बोलावून त्यांचा जरी मानपान केला ना तरीही चालतं. म्हणजे एका स्त्रीला तुम्ही हळदी कुंकू लावून, फळ देऊन, पानसुपारी देऊन, व्रताचं पुस्तक, भेटवस्तू जे काही आपल्याला द्यायचं आहे ते सर्व देऊन एकीला जरी दिलं ना तरीही चालू शकतं. मग ते तुम्ही एखाद्या सुवासिनीला किंवा कुमारिकेला पण देऊ शकता. अगदीच ज्यांना सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाही त्यांनी अशा पद्धतीने कोणा एकीला दिलं ना तरी पण चालतं. या दिवशी देवीला नैवेद्य काय दाखवायचा, तर काही जण शेवटच्या गुरुवारी पुरणपोळी करत असतील किंवा काही जण जे काही आपला साधा स्वयंपाक सात्विक करायचा आहे, मात्र शक्यतो कांदा लसूण न वापरता, किंवा तुम्ही साधं सोपं आपलं वरण भात भाजी पोळी तुम्ही जे काही करत असाल त्याप्रमाणे स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. मात्र त्यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ नक्की करा, खीर वगैरे. लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही एखादी खीर बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवला तरी चालतो. त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा द्यायची आहे. आपापल्या यथाशक्तीनुसार त्यांना नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे उद्यापन केलं तर परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे आहे. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यायचं आहे. देवीला हळदी कुंकू वाहून, दूध साखरेचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून काही कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात नेहमी असू दे, अशी देवीला मनोभावे प्रार्थना करावी. मग त्यानंतर तुम्ही ही पूजा उचलू शकता. आता या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली तर उपवास मात्र स्वतः करायचा आहे आणि पूजा दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून मांडून घ्यायची आहे. कथा तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता आणि आलेल्या स्त्रियांना घरातील कोणालाही हळदी कुंकू लावून आणि एक एक फळ जरी द्यायला सांगितलं ना तरीही चालतं. मग घरामध्ये तुमची मुलगी, मुलगा किंवा पती असेल तर त्यांनी पण साधी सोपी पूजा मांडून जरी ठेवली आणि आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू स्वतः घेऊन एक एक फळ जरी घ्यायला सांगितलं ना तरी पण चालू शकतं. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी मनोभावे जरी तुम्ही या व्रताचं उद्यापन केलं ना तर तुम्हाला या व्रताचं नक्कीच फळ मिळेल, नक्कीच तुम्हाला लाभ होईल. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.